नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासूबाई. मकर संक्रांतीला तू नक्की काय करायचं ठरवलंयस? ऐका, वहिनी कशी वाटली आयडिया? 2.5 लाख रुपयांचा दागिन्यांचा सेट, तोही मीरासाठी? काय सांगतेस काय कॅश? बापरे. मग आता काय ठरवलंयस तू? 2.5 लाखांच्या दागिन्यांसाठी 2.5 लाखांच्या किमतीचा प्लान. कसा वाटला प्लान? बापरे कॅश, आता हे मी जे काय ऐकलंय त्यावरून घरात काय घडणार आहे त्याची मी कल्पनाही करू शकणार नाही. वहिनी, नेहमीची संक्रांत कुठल्या ना कुठल्या वाहनावरून येत असते, पण यावेळेस रत्न पार्किंगच्या घरातली संक्रांत तुमचा आणि माझा हात धरून येणार आहे. शेंगदाणे 1 किलो, परत खारीक, खोबरं, वेलची पूड आणि जायफळ पण द्यायला विसरू नका. साजूक तूप संपले ते पण 1 किलो हो, मागव. बरं ऐका, 1 किलो साजूक तूप पण पाठवा. बरं हे सगळं सामान जरा लवकर पाठवा हा प्लीज. ओके ओके ठीक आहे. झाली लिस्ट प्रमाणे जरा अर्ध सामान तरी माझं. बर, आता हे सगळं सामान आलं ना की सुगडाची तयारी करायला घ्यायची आणि त्याच्यानंतर पूजाही करायची आपल्याला. हे मला नीट माहिती नाही, तुम्ही मला गाईड करा ना, म्हणजे किती वस्तू मला तरी कुठे माहितीये, माझी सुद्धा पहिलीच संक्रांत आहे ना मीरा. असं करूया, आपण अभिलाषाला विचारूया. हा, तिला माहिती आहे तिची झालेली आहे ना. मी ए अभिलाषा, अरे इतक्या सकाळी सकाळी किचन मध्ये? वा. नाही, कसं आहे ना सासूबाई, सकाळी सकाळी स्वयंपाक घरात इतकी कामं असतात, मीरा बिचारी एकटी काय काय करणार. आणि पुन्हा संक्रांत आहे ना, तयारी करायला हवी ना. हो. यावेळी मी ठरवलंय की सगळं काही पद्धतशीर व्हायला हवं. अभिलाषा वहिनींनी एवढं मनावर घेतलंय म्हटल्यावर ह्या वर्षीची आपली संक्रांत खूप छान होणार आहे. तुम्हाला काय वाटतं आई? प्रश्नच नाही, अभिलाषाने मनावर घेतलं म्हटल्यावर काय सुगरण आहे. काय हो सासूबाई. नाही, आणि कसं आहे ना, एकाच वेळी सासूबाईंची आणि लहान जावेची पहिली संक्रांत एकत्र साजरी करायला अशी किती जणांना मिळते. आणि तो मान मला मिळालाय. त्यामुळे मी ठरवलंय की ही संक्रांत अगदी दणक्यात साजरी करायची. वा वा वा. मी तुला काय म्हटलं होतं, अभिलाषाचा उत्साह बघ, दणक्यात, प्रश्नच नाही. आई मला एकदा एक लिस्ट चेक करून सांगा ना, काही राहिलं असेल तर मी तसं मागवते. पण मीरा, त्याआधी मी कॅशला जरा तयारी करायला सांगून येऊ का? नाही सांग, पण 1 मिनिट थांब. मी तुला काय सांगितलं होतं, मला खरंच यातलं काही माहिती नाहीये ग. अभिलाषाला विचारूया ना. हो, हा? हो, अभिलाषा, वहिनी. जरा या सामानाच्या यादीवर नजर टाक आणि मग जा. हा. हॅलो अंकल, मी जे काय सांगितलं ते तुमच्या लक्षात आहे ना? नाही अंकल, हे बघा, मी जे काही करते ते घराच्या भल्यासाठीच करते. तुम्ही समजते तसं काहीच नाहीये. हो अंकल, फक्त ठरल्याप्रमाणे तुम्ही फोन करा म्हणजे झालं. ठीक आहे, ठेवते फोन. बाय. विघ्नेश, ए विघ्नेश, उठ चल, चहा आणलाय मी तुझ्यासाठी. नको ना. नको ना काय, चहा थंड होईल. चल पटकन उठ.
गुड मॉर्निंग कॅश. गुड मॉर्निंग. कॅश, ऐक ना, तू सत्संग वगैरे जायला लागलीस की काय? का रे, असं का बोलतोयस? नाही ग, मला तुझ्या एवढ्या प्रेमाची सवय नाहीये म्हणून म्हटलं. मग आता सवय करून घे. एक मिनिट. काय? अरे अंकलचा फोन आला. वा, मी नाहीये म्हणून सांग पण. अरे हा अंकल, बोला. काय म्हणताय? खरंच? हो हो, विघ्नेश नुकताच सुटलाय. कसं आहे ना अंकल, तुम्ही जे काही बोलतात ना ते मला काही कळत नाही. हा, त्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही विघ्नेशशी बोला. नाही, नको. हो हो, एक मिनिट, मी देते. विघ्नेश, अंकलचा फोन. हे नाही. हॅलो अंकल, गुड मॉर्निंग. काय म्हणता? ओके, मी पण मस्त. काय सांगता? गुड न्यूज आहे सकाळी सकाळी. ग्रेट, बोला ना. ओ फॅन्टॅस्टिक. आणि डिक्लेअर कधी करताय? ओ सुपर. इन्व्हेस्टमेंट इनिशियल किती आहे? ओ बापरे, एवढे? सांगतो अंकल तुम्हाला. हा, नक्की नक्की. ओके, बाय बाय. झोपतोस का? अगं नाही ग. काय म्हणत होते अंकल? अगं हो, अगं अंकल म्हणत होते त्यांची कंपनी कुठली तरी नवीन कंपनी टेक ओव्हर करते. बरं. हा, आज दुपारी किंवा संध्याकाळी डिक्लेअर करतील मीडियामध्ये. म्हणाले इन्व्हेस्टमेंट कर, भाव दुप्पट होईल शेअर्सचा. मी म्हटलं किती? तर 5 लाख रुपये. प्रॉब्लेम आहे ग, प्रॉब्लेम आहे. काय ना, माझ्या डीमॅट अकाउंटला मॅक्सिमम असतील 1-2.5 लाख रुपये, त्याहून जास्त नाही. कुठून इन्व्हेस्टमेंट करणार? राहू दे ना, सोड. मग प्रथमेश दादांकडे माग ना. अजिबात नाही, अजिबात विचारणार नाही मी त्यांना. काय ना, त्याला विचारलं ना तर तो FD आणि RD अकाउंट कसं चांगलं असतं हेच मला ऐकवत राहील. मला अजिबात विचारायचं नाही. बॅड ऑप्शन. मग ऋषीकडे माग. कोणाकडे? ऋषीकडे? हो. बरी आहेस का? अगं माझ्या पर्सनल अकाउंटला असून 1.5 लाख रुपये असतील आणि त्याच्याकडे कुठे असतील एवढे पैसे? काय बोलतेस? ऋषीकडे 2.5 लाख रुपये आहेत. किती 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 म्हणालीस? 2.5 लाख? हो, त्याच्याकडे 2.5 लाख रुपये आहेत. तुला कसं माहिती? हे बघ विघ्नेश, त्याच्याकडून कुठून पैसे आले, कसे पैसे आले आणि मला कसं कळलं हे मी तुला वेळ आल्यावरच सांगेन. बघ विघ्नेश, विचार करण्यात वेळ नको घालूस. हातची संधी निघून जाईल. अरे चहा काय पीत बसलायस तू? जा लवकर, आपल्याकडे वेळ नाहीये. जा. लगेच मी तयार होऊन लगेच जातो त्याच्यात. येस, करेक्ट. येस. भेटून घे. तसंही तुमच्या भावाभावांच्या या शेवटच्या भेटीगाठी आहेत. तुम्हाला तिघांनाही मी एकमेकांपासून नाही वेगळं केलं तर माझं नाव पण कॅश नाही. फिनिश. अरे विघ्नेश, काय? अरे वा, बरं झालं तू भेटलास. मला जरा तुझा लॅपटॉप दे ना. मला ऑफिसला जायच्या आधी जरा बॅलन्स शीट चेक करायची होती. नंतर करूया ना, माझं ऋषीकडे थोडंसं काम आहे म्हणून. आता यावेळी काय काम काढलंस त्याच्याकडे? काम म्हणजे ना, जनरल काम आहे. तेच म्हणतोय मी, जनरल आहे ना. माझं काम जास्त महत्वाचं आहे. जा लॅपटॉप घेऊन ये. आणि तो तसंही जायला निघाला असेल, त्याला उशीर होईल आता. चल. एक मिनिट, तो निघाला? अरे नाही, मला त्याला भेटायला पाहिजे. माझं ना जाम अर्जंट काम आहे त्याच्याकडे. ऋषी, एक मिनिट. अरे आत्ता म्हणालास की जनरल काम आहे आणि लगेच म्हणतोयस की अर्जंट काम आहे. काय म्हणायचंय काय तुला? नाही, त्याचं कसं आहे माहितीये का दादा, काम जनरलच आहे पण अर्जंटली केलं पाहिजे. काय? अरे त्याच्याकडे छोटस काम आहे रे. तू ऑफिसला पोच, मी तुला बॅलन्स शीटची झेरॉक्स काढून देतो. ओके, चल. अर्जंट काम आहे, जनरल. विघ्नेश ना कधी कधी फार गोंधळ घालतो. असो. काय गायतेस? हो, अरे जरा बाहेर जायचंय. अच्छा, मला पण निघायचं रे लगेच. चला मग एकत्र निघू. जाऊ रे, बस जरा. अरे बस काय, रे तू आता आत आलास तेव्हा मला वाटलं की तुलाच गडबड आणि तू गप्पा मारतोस माझ्याशी.
गप्पा म्हणजे काय असे गप्पा गप्पा नाही. खरं म्हटलं तर माझं थोडंसं काम आहे तुझ्याकडे. माझ्याकडे बोल काय काम आहे? ऋषी पैसे हवेत थोडेसे. अरे हसतोस काय? अरे नेहमी मी तुझ्याकडे पैसे मागायला येतो हा. आणि फॉर अ चेंज आज तू माझ्याकडे पैसे मागायला आलास म्हणून मला जरा हसू आलं. एक मिनिट सांग किती पाहिजेत? थांब सांग ना. हा? 2.5 लाख रुपये. काय? ऋषी 2.5 लाख रुपये हवेत. ऋषी अरे मदत म्हणून हवी आहे मला. अरे दादा मदतीचं काय म्हणतोस पण काय नेमके गेल्या काही दिवसात मी 2.5 लाख जमवलेत माझ्या अकाउंटला पण मला सांग तुला कसं हे कळलं? काय 2.5 लाखाबद्दल? अरे सॉरी म्हणजे माझ्या डीमॅट अकाउंटला 2.5 आहेत आणि मला 2.5ची गरज आहे म्हणून मागितले तुझ्याकडे. मला खरंच माहिती नव्हतं तुझ्या अकाउंटला 2.5 लाख रुपयाचे आहेत. आय एम रिअली सॉरी म्हणजे कोइन्सिडन्स आहे रे. अरे ठीक आहे पण ते कारण जरा बहुतेक तुला सांगावं लागेल. तू बस जरा 1 मिनिट. काय रे? बस ना. अरे काय करतोयस? अरे बस ना. हा? काय 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 आहे, माझं लग्न झाल्यापासून मी मीराला मोठं असं काही गिफ्ट दिलंच नव्हतं ना म्हणूनच मी ठरवलं की तिला एक सोन्याचा हार गिफ्ट करावा. कशी आयडिया? मस्त. आणि हे बघ तुला दाखवतो. हा. कुठे गेलं? काय? तू हे बघ ही डिझाईन. क्या बात आहे यार. ऋषी गुड चॉईस. आणि एवढ्या करता मी ते 2.5 लाख रुपये माझ्या अकाउंटला जमवले. हो डन. मी काय म्हणतो संक्रांतीच्या दिवशी मीराच्या हातात हा नेकलेस पडेल म्हणजे गिफ्ट तूच कर मी आणून देतो. अरे काय माहितीये का ऋषी मला एकदम कन्फर्म टिप मिळाली म्हणजे हा जर सौदा झाला ना तर कदाचित मी डबल करीन पैसे. अरे दादा आत्ता माझ्या डीमॅट अकाउंटला 2.5 आहेत रे. मला 2.5ची गरज आहे. बघ मागच्या काही डीलमुळे मला लॉस झालाय. या एका डीलमुळे सगळा लॉस भरून निघा. हे तुझं बरोबर आहे पण विश्वास नाहीये का? अरे वेडा आहेस का दादा तू? प्रश्न विश्वासाचा अजिबात नाहीये. देतो ना मी गिफ्ट संक्रांतीच्या दिवशी तुझ्या हातात देतो. बस डन. ओके. घे. आणि शुअर? हो. बरं एक काम करतो हा कॅटलॉग मी माझ्याकडे ठेवतो. का? संक्रांतीच्या दिवशी तुला पाहिजे ना हा दागिना. हो हा ठीक आहे. चल. चा. थँक्स अ लॉट मॅन. अरे बास का? चल बाय. बाय बाय. चल लवकर हा. आणि हो हो. काय बघताय विनायक? खूप छान दिसतेस. आज या घरातली तुझी पहिली संक्रांत आहे ना. शुभेच्छा द्यायला आलो होतो. शुभेच्छा नाही आशीर्वाद हवा. अगं अगं असू दे. गायत्री एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. काय? खर तर प्रत्येक सण हा जगण्याची नवीन उमेद देण्याकरताच असतो. फुटीच्या उंबरठ्यावरती उभं असलेलं हे घर जगण्याची उमेदच हरवून बसलं होतं. पण तू आलीस आणि नवीन उभारी आली जगण्यालाही आणि या घरालाही. हे जे सगळं तू सुरू केलंयस ना म्हणजे या घराला आपलंसं करण्याचं या घराला एकत्र आणण्याचं हे तुझे सगळे जे प्रयत्न आहेत ना हे असेच पुढे सुरू ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर. तुम्ही त्याबद्दल अगदी निश्चिंत राहा विनायक. अजिबात काळजी करू नका. अरे ये ना. हा आबा तुम्हाला आणि गायत्रीजींना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार करतो. गायत्रीजी अरे
असू दे विघ्नेश. या मकर संक्रांतीच्या तुम्हा दोघांना हार्दिक 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 शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार करतो. असू दे रे. असू दे प्रथमेश. आणि तुम्हा दोघांना माझ्यातर्फे एक छोटंसं गिफ्ट. गिफ्ट. आणि हे गिफ्ट दोघांसाठी आहे, तर दोघांनी मिळून उघडायचं. बर उडा. ओहो. या घरात तुम्हा दोघांचा एकत्र असा एकही फोटो नव्हता. हा, म्हणून तर मी आणला ना. आता हा फोटो तुमच्या दोघांच्या खोलीत कायम राहील. गुड आयडिया. काय आई, कसं वाटलं तुम्हाला गिफ्ट? तुला आईला आवाजव म्हणायचं नसतं प्रथमेश. ठीक. कसं वाटलं तुला हे गिफ्ट? छान आहे, पण तुझं गिफ्ट मला आधीच मिळालंय. आई, अशीच 2 गिफ्ट तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. आबा, अहो तुम्हाला सांगायला विसरलो, देसाई साहेबांचा फोन होता फॅक्टरीमधनं. ते म्हणत होते सोलापूरची ऑर्डर घ्यायची का मशीनवर, का जी आहे ती कंटिन्यू ठेवायची. तुम्ही बोलून घेता का? मी नंतर बोलेन त्यांच्याशी, मला माहिती आहे सगळं. अरे बांधू, 1 मिनिट, आपल्याला उडवायचं आहे ना पतंग. मग तुम्ही आरडाओरडा केला तर उशीर होईल. बाबा नावाज आहे, जा. थांब, हे घे मी आलोच. हा, हो आलो थांब. वा, जय्यत तयारी वाटतं संक्रांतीची. हे मीरा छान दिसतेस. काय केलंय आज? काय केलंय? माहित नाही. म्हणजे तूच केलंयस ना? हो, तू रागवलीस माझ्या. माहित नाही. असं कसं माहित नाही? हे मीरा, आज संक्रांत आहे की नाही, मग तू माझ्याशी आज अशी वागणार आहेस का? माहित नाही. अगं मीरा, संक्रांतीच्या दिवशी दुश्मन सुद्धा एकमेकांशी चांगलं बोलतात. आपण नवरा बायको आहोत, माहितीये ना? ओरडताय कशाला? झाली का तुमची तयारी? तुम्ही मी पहिली पतंग उडवणार. हो, नाही पण- बाबा, तुम्ही मला अरे पहिलं सिद्धी पतंग कुठे आहे सांगा पहिले मला. ती खाली आहे, येईल. बरं चला, तुम्ही चला. ये. बाबा, मला पहिल्यांदा पतंग. ए, मी पण येणार आहे. हा, ये. अरे काय रे? हा, प्रथमेश दादा. अरे असं नाही. ए मीरा, मी 1 मिनिटात येऊ? अरे बेस्ट. हा, इकडे ठीक लक्ष दे. आहे. काय? आपल्या कामाचं काय झालं? अरे मिळणार आहेत रे बाबा, टेन्शन घेऊ नकोस आणि मलाही देऊ नकोस. अरे कधी? हो, अरे मीराला सांग तिचं गिफ्ट तिला मिळेल. ओके. 1 मिनिट, काय? मीराला काय सांग? मीराला अजिबात काही कल्पना नाहीये. तिला सरप्राईज देतोय ना मी. हो, सरप्राईज आहे. हो, मग? बरोबर. सॉरी. तिला फक्त एवढंच वाटतंय की हा. मी तिच्यापासून काहीतरी लपवतोय, अच्छा. आणि म्हणून माझ्यावरती रागवली. हम्म. इतकी की माझ्याशी बोलत सुद्धा नाही. कॅश या. हा. मी कम. वहिनी, एक सेकंड ना. कामाचं काय झालं? अंकलना फोन केला होतास? अरे मी कधीपासून फोन ट्राय करते, पण फोन लागत नाहीये. फोन लागत नाही म्हणजे काय? इथे अंकलना फोन लागत नाही आणि तो शेअर ब्रोकर फोन उचलत नाही. अगं कॅश, मला जाम टेन्शन यायला लागलंय. अरे अंकलनी स्वतःहून फोन करून तुला सांगितलंय ना, तर तू कशाला टेन्शन घेतोयस? होईल तुझं काम. हो, पण आतापर्यंत काहीतरी कळायला हवं होतं ना, म्हणून ग. अरे ठरल्याप्रमाणे तुझं काम झालं असणार. फक्त काय माहितीये ना, तुमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन होत नाहीये, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. बाकी काही नाही. स्वतःहून ते फोन करतील तुला. एन्जॉय करतो. कॅश, नक्की ना? नक्की विकतील. बर. कॅश, पतंग उडवायला सुरुवात झाली. दिसतच आहे. तेल सोड. तू इकडे घे. बरं, घेतोय. ऋषीचा उत्साह तुला फक्त असं नाही वाटत?
त्याचा पतंग खूप वर जाईल म्हणून. नाही, असं जर झालं ना तर चांगलंच आहे. का? एकतर विघ्नेश ऋषीचा पतंग कधी कापेल ना ते त्याला सुद्धा कळणार नाही. आणि जेवढ्या उंचावरून ऋषीचा पतंग खाली येईल ना तेवढं बघताना मजा येईल. सासूबाई